नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा। ओम नमस्ते गणपते, ओम गण गणपते नमः। मोरया मोरयाच्या जयघोषात दगडूशेठ गणपती समोर तब्बल 35,000 महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केले। ऋषी पंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला। पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली। गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्ष सोबत महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला। युद्धात आणि ऑपरेशन मध्ये हताहत झालेल्या वेगवेगळ्या रेजिमेंट आणि बटालियनच्या जवानांनी आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन करत आरती केली। यावेळी क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे डीन वसंत बल्लेवार यांनी आभार व्यक्त केले। आरतीने आमच्यात वेगळाच उत्साह आल्याचं सांगत त्यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे आभार मानले। गणपति बप्पा मोरया। मैं कर्नल वसंत बल्लेवार, मैं डीन हूँ क्वीन मेरी टेक्निकल इंस्टीट्यूट का। और हमारे जो जवान आप देख रहे हैं ये सभी अलग अलग रेजिमेंट के, बटालियन के हैं, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स के हैं, इन्फेंट्री के हैं, आर्टिलरी के हैं, आर्मर्ड के हैं। ये सभी हताहत जवान हैं जो युद्ध में या ऑपरेशंस में जो हताहत हुए, उनका हम यहाँ पर रिहेबिलिटेशन करने के लिए आते हैं। और आप लोगों ने हमें यहाँ पर बुलाया, बहुत अच्छा हमें सम्मान दिया है मेरे जवानों को, मुझे, जिसकी वजह से हमारा हौसला और ज़्यादा बढ़ता है और हम देश के लिए और कुर्बानी देने के लिए तैयार होते हैं। आप लोगों का जो प्यार है वो हमें और मजबूत बनाता है। मैं दगड़ूशेठ हलवाई गणपति का धन्यवाद देता हूँ। आपने हमें सत्कार दिया, मौका दिया कि उनका दर्शन करें। धन्यवाद। जय हिंद, भारत माता की। विधान परिषदेसाठी पक्षातील नेत्याला विरोध होत असतानाच आता आपल्या समाजाचा आमदार व्हावा अशा मागण्या जोर धरू लागतायत। याचा अनुभव आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना देखील आलाय। बारामतीमध्ये अजित पवारांसमोर आमच्या समाजाच्या नेत्याला आमदारकी मिळावी यासाठी धनगर समाजाने अजित पवारांसमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे। भोसरी विधानसभेसाठी भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ही घटना शनिवारी दुपारी घडली असून या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उदय कुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे। या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळाली असल्याची माहिती फोनद्वारे दिली आहे। त्यामुळे तत्काळ पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासातच उदय कुमार रायला ताब्यात घेण्यात आले। CBIने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, DCP पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्या विरोधात कटाचा गुन्हा दाखल केलाय। जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या वादाच्या संदर्भात भाजप नेत्यांना खोटे गुंतवण्यासाठी 0 FIR गुन्हा नोंदवून कोथरूड पोलीस ठाण्यात सोपवण्यात आलाय। पुणे शहरामध्ये अनेक भागात रस्त्यांवर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा खड्ड्यांमुळे अपघातही झालेत। अशातच आता कोथरूडकरांना खड्डे मुक्त करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतलाय। लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम त्यांनी हाती घेतलंय। त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडकरांना मोठा दिलासा मिळालाय। गणेशोत्सव कालावधीत रात्री 12 नंतर कुठल्याही प्रकारचे बस पास चालणार नाहीत अशी माहिती PMP प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। त्यामुळे रात्री 12 वाजेच्या नंतर प्रवाशांना वेगळी तिकीट काढून विशेष बस सेवेचा प्रवास करावा लागणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पास काढून अनेक जण रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात। मात्र आता रात्री 12 नंतर वेगळी तिकीट काढावी लागणार नाही। कात्रज भागात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडलं असून त्यांच्याकडून 11,90,000 रुपयांचा 54 ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आलाय। मल्लीनाथ वसवराज गौडगाव, नौशाद अब्दुल अली शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले असून त्यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर मधून आणलेले मेफेड्रोन जप्त केले।
वाहतूक पोलीस, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे शहरातील वाहतूक कोंडीबाबत रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये 26 चौक निश्चित करण्यात आलेत। या 26 चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे, अवजड वाहनांचे मार्ग बदलणे, रस्ते रुंदीकरण करून घेणे अशा उपाययोजना सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे। पुण्यातील सीरत कमिटीने 16 सप्टेंबर नियोजित असलेली ईद-ए-मिलाद मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। ही मिरवणूक आता 21 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्याचे आच्छादन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।